आवाज करू नको अक्षर. नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी करणार आहे, खिचडी करणार आणि भाकरी करणार आहे. तर असा हा आपला रात्रीचा बेत आहे. तर त्यासाठी आपण पाव किलो हे टोमॅटो स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. थोडेसे असे अर्धे कच्चे आहेत आणि काही एकदम चक्क हिरवे आहेत. तर आपण आता हे अगोदर कट करून घेणार आहेत बारीक. तर हे अशा पद्धतीनं आपण हे टोमॅटो एकदम बारीक कट केलेले आहेत. मुद्दाम असे बारीक केलेले आहेत कारण हे कच्चे आहेत आणि शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे बारीक कट केले. आणि हा कांदा असा हे 4 कांदे मी उभे कट करून घेतलेत आणि कोथिंबीर आहे. तर आपण भाजून घेणार आहे त्याला. तर कढई गरम करायला ठेवली. तर अर्धी वाटीपेक्षा पण कमी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहेत. छान एकदम खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर इथं हिरवी मिरची आणि लसूण मीठ वाटून घेतलेलं आहे आणि हे शेंगदाणे भाजून घेतलेत. याच्यात पण आपण थोडासा 4 पाकळ्या लसणाच्या टाकायच्यात आणि हे पण जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर तेल टाकून घेते 2 चमचे. छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल. तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत. थोडेसे उभे अर्धा चमच्यापेक्षा कमी. तर छान आपल्याला जिरे फुलल्यानंतर एकदम तडकले पाहिजेत. याच्यानंतर आपल्याला याच्यात कांदा टाकायचा आहे. तर कांदा टाकून घेतो. आणि छान आपल्याला 1-2 मिनिट चांगला तेलावर नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. जास्त पण आपल्याला याला गुलाबी करायचा नाही. बघा आता कांद्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. तर यावेळेला आपल्याला याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली आहे त्याचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. हा तिखटानुसार टाका. मी 1.5 चमचा टाकते. तिखट आहेत मिरच्या. आणि थोडंसं ह्या टोमॅटोची चटणी जरा सरसरीतच छान लागते, त्याच्यामुळं थोडंसं तिखट जरा पुढे घ्यावंच लागतं. तर ह्याला पण आपण 2 मिनिट परतून घेणार आहेत. छान कच्च्या आहेत मिरच्या म्हणून. तर 2 मिनिट आता हे पण आपण तेलात परतून घेतले. त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे. त्या हळद टाकते पाव चमचा. छान मिक्स करून घ्यायचं. तर आता हळदीनंतर आपण हे टोमॅटो टाकणार आहे कट करून घेतलेले. ते पण छान मिक्स करून घ्यायचे. तर छान परतून घेतल्यानंतर आपण अर्धा चमचा मीठ टाकणार आहे. चवीनुसार टाका मीठ. आणि हे छान आता परत मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि मंद गॅसवर थोडंसं 5 मिनिट आपल्याला याला वाफ येऊ द्यायची, म्हणजे आपले टोमॅटो जरा नरम होतील. याच्यानंतर आपल्याला याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर झाकून ठेवायचं 5 मिनिट. 5 मिनिट झालेलं आहे. बघू आपण. छान असे टोमॅटो एकदम मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आणि नरम पण झालेले आहे. तर छान हलवून घेते आता. तर या वेळेला आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट लसूण टाकून वाटलेलं आहे ते टाकून घ्यायचे. तर जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकटीची कसरत चाललेली आहे मैत्रिणींनो, समजून घ्या. शूटिंगला थोडासा कॅमेरा इकडे तिकडं होतोय, पण ठीक आहे, समजून घेताल तुम्ही मला.
तर मिक्स करून घेते छान. शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर हे मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून घेतलेलं आहे. तर हे पाणी टाकून छान मिक्स करायचं आणि परत आणखी झाकून आपल्याला याला 5 मिनिट एकदम दणकून वाफ येऊ द्यायची. मग आपली ही टोमॅटोची अशी झणझणीत अशी चटणी तयार होईल. तर हे आपलं टोमॅटोची चटणी छान शिजते तोपर्यंत आपण खिचडी करून घेणार आहेत. तर खिचडीला फोडणी देऊन घेते. तर कुकर गरम करायला ठेवलं. तर तेल गरम झालेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहे. तर जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे. तर कांदा छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपल्याला आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची पण टाकून द्यायची. एक 5 हिरव्या मिरच्या आहेत. त्याला पण आपण छान असं परतून घेणार आहेत 1 मिनिटभर. आणि नंतर आपण एक टोमॅटो आहे, मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो पण कट केलेला आहे. त्याला एक छान फ्राय करून द्यायची. एकदम सोपी आणि एकदम साधी अशी खिचडी आहे. काही जास्त याला सामान वगैरे काही नाही आहे, त्या घरातल्या साहित्यामध्ये आपण बनवून घेणार आहे. आणि या वेळेला लगेच आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीर याचं ठेचून घेतलेलं हे वाटण आहे ते पण टाकून घेणार आहे. तर त्यालाही छान असं तेलावर आपल्याला परतून द्यायचं. हळद टाकून घ्यायची 1 चमचा आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा मीठ टाकते, आपल्याला खिचडीला लागणारच आहे तेवढं. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्येच आपल्याला आता थोडेसे 1 मूठ भरून शेंगदाणे टाकायचे आहेत. तर हे शेंगदाणे टाकते. याला पण चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त सुगंध सुटला आहे बघा. हे आपण 1.5 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मसूरची डाळ आणि हिरवी मुगाची डाळ हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे. तर आता हे आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहे. हे तांदूळ टाकून घेतलेले आहेत. तर छान आता मिक्स करून घेते मी. छान असा इंद्रायणीचा तांदूळ आहे. मस्त असं सेंट पण सुटलेला आहे. तर बघा एकदम छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे. तर आपल्याला अंदाजानं तुमच्या तांदळाला कसं पाणी लागते त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्या. आणि आता सगळ्यात शेवटी आपण घरकुलचा गरम मसाला टाकणार आहेत. तर एवढा एकच आपण मसाला वापरायचा. घरकुलच्या गरम मसाल्यानं खिचडी एकदम छान होते. त्याच्यामुळे मी नेहमीसाठी खिचडीला घरकुलचा गरम मसालाच वापरते. तर आपण मीठ आहे का बघू आता चाखून थोडंसं. तर एकदम बरोबर झालेलं आहे. तर आपण आता याला कुकरला शिट्टी लावून घेणार आहे. आपण हे कुकर बदललेलं आहे, कारण हे अगोदरचं जे कुकर घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं कमी वाटत होतं मला, शिजायचं नाही असं वाटलं, म्हणून मी हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. ते नाही बघ. तर आता कुकर लावलेला आहे, झाकण पण लावले. तर आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायचे. तर आता बघू आपण आपली टोमॅटोची चटणी तयार झाली असेल. तर चांगलं 7 मिनिट झाल्यासारखं झालेलं आहे बघा. एकदम छान आपली टोमॅटोची चटणी एकदम छान तयार झालेली आहे. मस्त बघा, एकदम तेल पण चांगलं सुटलेलं आहे. तर आता या वेळेला आपल्याला वरून ह्याला कोथिंबीर टाकायची आहे, कच्ची कोथिंबीर, आणि मिक्स करून घ्यायचं.
मस्त सुगंध सुटला. तर ही आपली हिरव्या टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. तर आता भाकरी करून घेऊ आपण आणि मग नंतर तुम्हाला मी ताट करून पूर्ण दाखवते. आता सगळ्यात शेवटी आपण आता भाकरी करून घेणार आहेत. तर भाकरीचं पीठ मळणं चाललेलं आहे. मस्त गरमागरम आता रात्रीचा पीठ तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पीठ छान प्रकारे एकदम मळून घेतलेलं आहे. तर आता भाकरी थापून घ्यायची आहे आपल्याला. तर चालू आहे आपलं भाकरी थापणं. दाखवते तुम्हाला एकदम गरमागरम भाकरी झालेली. बघा किती एकदम गोल आणि किती एकदम मोठी भाकरी झालेली आहे. एक भाकरी खाल्ली की झालं, माणसाचं जेवण झालं पाहिजे अशा पद्धतीनं. ते इकडं तवा गरम करायला ठेवलेला आहे. बघा अगदी तवा भरून. पाणी फिरवून घेऊ आता आपण. छान एकदम सगळीकडून पाणी फिरवून घ्या. हे आपण भाकरी पलटून टाकलेली आहे. त्यानंतर आपली दुसरी पण चालू आहे भाकरी. ते हे बघा किती एकदम टम फुगलेली आहे भाकरी. बघा एवढी मोठी असून पण इतकी छान फुगलेली आहे. कुठं डाग नाही, काय नाही, काय नाही. तर अशाच पद्धतीनं आता हे आणखी एक भाकरी करून घेणार आहे मी. तर आता वरून पाणी लावायचं आणि पाणी सुकल्यानंतरच परत आपल्याला भाकरी उलटायची आहे, म्हणजे खालून शेकली जाते. तर छान असं एकदम एकसारखं सगळीकडे पाणी लावून. बघा लागली का नाही भूक, बघून एकदम गरमागरम भाकरी. तर तुम्हाला ताट करून दाखवते आता पूर्ण. तर अशा पद्धतीनं आपण सर्व भाकरी करून घेणार आहेत. 4 भाकरी करायच्या आहेत मला. तर सर्व भाकरी करते. तर हे ज्वारीची भाकरी ताट करून दाखवते तुम्हाला मी. तर आपण आता टोमॅटोची चटणी टाकणार आहे. मस्त एकदम संध्याकाळच्या वेळेचा एकदम छान असा बेत आहे. याच्यानंतर हे जवस चटणी आहे. तर मस्त अशी खिचडी पण एकदम छान झालेली आहे. बघा एकदम. तर दाखवते तुम्हाला काढून. संध्याकाळच्या वेळेला हलकं फुलकं जेवण केलेलं छान असतं आणि पचायला पण हलका असतं. त्याच्यामुळे आपण साधा ज्वारीची भाकरी वगैरे हा असा बेत केलेला. आणि हे याच्यामध्ये जे बटाटे दिसतात ते टाकायचं, म्हणजे त्याचा व्हिडिओ करायचा लक्षात राहिला नाही माझ्या. तर बटाटे पण आपण टाकलेले आहेत. तर हे अशा प्रकारे आपलं हे रात्रीचा जेवणाचा बेत तयार झालेला आहे. ज्वारीची भाकरी, गरमागरम मस्त खिचडी, नंतर जवसाची चटणी, थोडासा लिंबाची फोड आहे आणि ही आपली हिरव्या टोमॅटोची चटणी. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा रात्रीच्या जेवणाचा बेत नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.